परिमिती व क्षेत्रफळ। तासिका क्रमांक 4 या आधीच्या तासिकेमध्ये आपण काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ, त्याचं सूत्र पाहिलं होतं आणि सूत्राचा वापर। काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ आणि ते आपण 1/2 काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार। काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार। त्यावरूनच त्रिकोणाचे क्षेत्रफळ 1/2 पाया गुणिले उंची। जर त्रिकोणाचा पाया आणि उंची दिली असेल तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची। आणि या सूत्राचा उपयोग करून आपण व्यवहारातली बरीच उदाहरणं सोडवलेली होती। आजच्या तासिकेमध्ये आपण हा परिमिती, त्याच्या आधी सुद्धा आपण आयत परिमिती, चौरस परिमिती, आयताचे क्षेत्रफळ, चौरसाचे क्षेत्रफळ यांचा विचार केला होता। आजच्या तासिकेमध्ये आपण पृष्ठफळ ही संकल्पना समजावून घेऊया। पृष्ठफळ हा शब्द आपण कधी वापरतो तर बघा, त्रिकोण, चौकोन किंवा चौकोनाचे प्रकार, तर यांनी सामावलेली जागा याला आपण म्हणतो क्षेत्रफळ। अगदी वर्तुळ असेल, वर्तुळ सुद्धा ही एकप्रतली आकृती आहे आणि यांनी सामावलेली जागा म्हणजे आपण म्हणतो क्षेत्रफळ, आणि त्यांचे सूत्र आपण पाहिलं होतं। आता एकापेक्षा जास्त प्रतलामध्ये सामावलेली एखादी जर वस्तू असेल आणि त्या वस्तूने सामावलेली जागा काढताना मात्र आपण पृष्ठफळ हा शब्द वापरतो। आता इथे जर या बॉक्सचा आपण विचार केला तर ही आकृती एकापेक्षा जास्त प्रतलामध्ये सामावलेली, त्याला त्रिमितीय, 3 डायमेन्शनल आकृती असं आपण म्हणतो। आणि एकापेक्षा जास्त प्रतलामध्ये सामावणाऱ्या आकृतीने व्यापलेली जागा म्हणजेच आपण काय वापरतो, पृष्ठफळ। आता आणि त्यासाठी बघा, एकापेक्षा जास्त प्रतलामध्ये जी एखादी आकृती असते किंवा वस्तू असते तिने सामावलेली जागा, तिने व्यापलेली जागा म्हणजे आपण पृष्ठफळ हा शब्द वापरतो। आणि मग त्याच्यामध्ये पहिला भाग इष्टिका चितीचे पृष्ठफळ, हे सूत्र पाहणार आहे आपण। आता हे जे उदाहरण आपण हा बॉक्स पाहिलाय ही इष्टिका चिती आहे। मग या इष्टिका चितीचा जर आपण विचार केला तर बघा, समजा ही जी लांबी आहे तिला लांबी म्हणूया, इथे एल म्हटलंय मी, लांबी लेंथ त्याच्यावरनं एल। ही रुंदी पाहिली आपण, त्याला बी म्हटलं, आणि ही उंची। आता या इष्टिका चितीच्या तळाचे क्षेत्रफळ पाहिलं, याला जर आपण तळ मानला तर हा तळ हा आपण पाहिला तर आयताकृती दिसतोय, आणि म्हणून आयताचं क्षेत्रफळ आपण पाहिले, हा सपाट पृष्ठभाग आहे। मग याचं क्षेत्रफळ माहिती आहे एल गुणिले बी। तसं मग इष्टिका चितीचं सुद्धा तळाचं क्षेत्रफळ, आता बघा आपण सूत्र पाहणार आहोत, सर्व सूत्र तयार करणार आहोत। पहिलं सूत्र, इष्टिका चितीचे तळाचे क्षेत्रफळ। आता तळ एकप्रतली आकृती आहे म्हणून आपण क्षेत्रफळ हा शब्द वापरला, आणि ते कसं असणार आहे तर लांबी गुणिले रुंदी। नंतर इथे जर आपण पाहिलं तर हा तळ आहे, तसाच वरचाही भाग आहे, म्हणजे याचं जेवढं क्षेत्रफळ असणार आहे तेवढंच याचं जर एल गुणिले बी मानला आपण तर या वरच्याही पृष्ठभागाचं क्षेत्रफळ एल गुणिले बी असणार आहे। आता इथं जर आपण विचार केला, आता हा जो तळ आहे तर कसा आहे, आयताकृती। मग आयताची परिमिती माहिती आपल्याला, 2 कंसात लांबी अधिक रुंदी। तसं याची सुद्धा परिमिती 2 कंसात, म्हणजे जो तळ आहे त्या तळाची परिमिती 2 कंसात एल अधिक बी किंवा 2 कंसात लांबी अधिक रुंदी। तर बघा, तळाची परिमिती एक सूत्र तयार करूया आपण। इष्टिका चितीच्या तळाची परिमिती, तळ हा आयताकृती आहे, मग आयताची परिमिती माहिती आपल्याला 2 कंसात लांबी अधिक रुंदी। तसंच हे सूत्र तयार झालं, मग लांबी अधिक रुंदी।
आता उभे पृष्ठफळ, आता मात्र हे एकापेक्षा सपाट भागात व्यापलेलं नाही, तर ही उभी पृष्ठ आहेत, पण आपण पृष्ठफळ क्षेत्रफळ मानू शब्द वापरूया. इष्टिकाचितीचे उभे पृष्ठफळ. आता उभी पृष्ठ किती आहेत बघूया आपण, तर 4 आहेत. हे इकडचं, हे आणि हे. मग याचं क्षेत्रफळ किती असणार आहे, हा सुद्धा आयताकृती भाग झाला. मग लांबी गुणिले रुंदी पण इथं काय मानले आपण, यल, आणि हे किती आहे, एच. असा हा इकडचाही भाग असणार आहे. म्हणजेच 2 कंसात 2 गुणिले यल गुणिले एच, किंवा लांबी गुणिले उंची म्हणूया. यल बी म्हटलं तरी त्या स्वरूपात चालेल बघा, यल गुणिले एच म्हणूया. तसंच इथं सुद्धा हे उभं पृष्ठ आहे, याचं क्षेत्रफळ म्हटलं तर ही लांबी म्हणजेच बी आहे आणि हे एच आहे. म्हणजेच इथं काय म्हणता येईल, असंच इकडचं पृष्ठ आहे आणि म्हणून त्याचं एक क्षेत्रफळ बी गुणिले एच. मग हेच आपण काय म्हणूया, असं 2 पृष्ठ आहेत, हे पृष्ठ आणि हे पृष्ठ. मग 2 कंस गुणिले बी गुणिले एच 2 वेळा आहे म्हणून. हे सुद्धा तुम्ही आपण अगदी थोडक्यात म्हटल्यानंतर असं म्हणूया, लांबी गुणिले रुंदी म्हणजे यल गुणिले बी, किंवा परिमिती म्हटल्यानंतर 2 कंसात यल अधिक बी, त्या स्वरूपात हे लिहूया. मग इथं जर तुम्ही पाहिलं तर हेच आपण 2 हा साधारण अवयव आहे दोन्हीमध्ये, तो पुढं लिहिला मी. आणि बघा हा एच इकडं लिहिला, दोन्हीमध्ये पण यल आणि एच आहे. तो फक्त सोयीसाठी आपण एकदा 2 पुढं लिहिलं सहगुणक आणि एच मागं लिहिलं, आणि आत काय राहणार आहे, यल अधिक बी. पण इथंच आपण आता वरचं सूत्र जर पाहिलं तर इथं लक्षात आपल्या येईल की 2 कंसात यल अधिक बी हे म्हणजेच काय आहे, परिमिती. आणि म्हणून इष्टिकाचितीचे उभे पृष्ठफळ म्हणजे तळाची परिमिती, एक नवीन सूत्र शब्दामध्ये, गुणिले उंची. कुठं एखादं उदाहरण सोडवताना आपल्याला हे डायरेक्ट वापरता येईल. बघा, इष्टिकाचितीचे तळाचे क्षेत्रफळ, आयताकृती तळ आहे, यल गुणिले बी, लांबी गुणिले रुंदी. तळाची परिमिती जसं आयताची परिमिती तसंच ते सूत्र असणार आहे, 2 कंसात यल अधिक बी, किंवा 2 कंसात लांबी अधिक रुंदी. आणि इष्टिकाचितीचे उभे पृष्ठफळ 4 पृष्ठ आहेत, पण त्यातल्या 2-2 पृष्ठांचं क्षेत्रफळ सारखं आहे. मग त्यांची आपण बेरीज करतोय. त्याच्यामधून 2 आणि हा इकडे एच हा साधारण अवयव घेतला तर 2 कंसात यल अधिक बी गुणिले एच, आणि 2 कंसात यल अधिक बी म्हणजेच तळाची परिमिती, आणि म्हणून तळाची परिमिती गुणिले उंची हे सूत्र झालं. आता इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ, बघा पुढचं सूत्र, इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ हे सूत्र पाहतोय आपण. आता एकूण पृष्ठ किती आहे त्या इष्टिकाचितीला मोजूया आपण. बघा 1 2 आणि उभी 4 आहेत, म्हणजे एकूण पृष्ठ किती आहेत, 6. त्यातली हे तळाचं आणि वरचं पाहिलं तर ते सारखंच आहे, म्हणजे त्यांचं क्षेत्रफळ सारखं. उभ्या पृष्ठामध्ये हे आणि ह्या पाठीमागचं पाहिलं तर ते सारखंच आहे, त्यांचं क्षेत्रफळ सारखं. आणि या उभ्यामधलं हे पृष्ठ आहे तसंच इकडचं आहे, त्यांचं एक क्षेत्रफळ सारखं आहे. आणि म्हणून मग या तळाच्या ह्याचं जर आपण क्षेत्रफळ पाहिलं तर कसं आहे, यल गुणिले बी, आणि हे 2 वेळा आहे, हे जसं आहे तसंच हे आहे. म्हणून काय येणार सूत्र, 2 कंसात यल गुणिले बी अधिक. आता याचं पृष्ठफळ पाहिलं आपण तर बी गुणिले एच, लांबी गुणिले रुंदी. तसं इकडं सुद्धा काय येणार आहे, बी गुणिले एच, कारण तेच पृष्ठ इकडं तसंच आहे. मग 2 गुणिले बी गुणिले एच 2 वेळा आहे म्हणून आपण म्हणतोय. आणि आता तिसरं पुढचं बघा, यल गुणिले एच किंवा एच गुणिले यल असं लिहिलं तरी अर्थ तोच आहे. आणि हे 2 वेळा हे आहे तसंच इकडचं आहे, 2 कंसात एच गुणिले यल, मुद्दाम आपण असं लिहितोय लक्षात राहण्यासाठी. बघा, मग या सर्वांमधून 2 साधारण अवयव काढला तर यल गुणिले बी, बघा सूत्र काय राहिलं बरं तिथं, बी गुणिले एच आणि एच गुणिले यल. या ठिकाणी यल म्हणजे लांबी, बी म्हणजे रुंदी, एच म्हणजे उंची आहे. तर हे झालं इष्टिकाचितीचं एकूण पृष्ठफळ. इष्टिकाचिती म्हणजे या स्वरूपाचे बघा 6 पृष्ठ असणारी, प्रत्येक पृष्ठ आयताकृती असतं आणि 2-2 पृष्ठ आहेत ती कशी आहेत, सारखे आहे. याला म्हणतो आपण इष्टिकाचिती, आणि त्याची ही सूत्र पाहिली. आता त्यातलाच प्रकार इष्टिकाचितीवरून आपण घन, की जेव्हा
एखाद्या इस्तिकाची तिची लांबी रुंदी आणि उंची सारखी असेल तर त्याला म्हणतो आपण घन. आता ही जर आकृती आपण पाहिलं सापसडीमधला बघा आहे ठोकळा म्हणूया याला आपण, तर त्याची लांबी रुंदी आणि ही उंची कशी आहे सारखी आहे. म्हणजे इथं जर घन विचार केला आपण तर घनमध्ये आणि इस्तिकाचितीमध्ये काय फरक आहे तर L गुणिले B बरोबर काय असतं H. लांबी गुणिले रुंदी आणि उंची सारखी असते. आता मग अशीच आपण सूत्र इस्तिकाचितीची तयार केली याच सूत्रावरून तर लक्षात येईल आपल्या बघा. इस्तिकाचितीचे जसं तळाचं क्षेत्रफळ काढलं आपण तसं याचं घनाचे तळाचे क्षेत्रफळ. मात्र इस्तिकाचिती आणि घनामध्ये काय फरक आहे तर घनामध्ये प्रत्येक भाग तुम्ही पाहिलं तर हा चौरस आकृती असणार आहे, कारण लांबी रुंदी आणि उंची कशी आहे सारखी आहे. मग आपल्याला माहिती आहे की चौरसाचं क्षेत्रफळ माहिती आहे. मग चौरसाची इथं बाजू आपण L म्हणूया. L गुणिले B बरोबर H आहे, म्हणजे लांबी रुंदी आणि उंची काय म्हणणार आहे आपण इथे L म्हणणार आहे. मग तळ हा चौरस आकृती आहे आणि म्हणून याच्यावरून सूत्र तयार करूया बघा आपण घनाच्या संदर्भात. सगळी सूत्र आपल्याला तयार करता येतील. घनाचं तळ हा चौरस आकृती आहे. चौरसाचं क्षेत्रफळ L वर्ग असतं, बाजूचा वर्ग, म्हणून या घनाचं तळाचं क्षेत्रफळ सुद्धा बाजूचा वर्ग. परिमिती चौरसाची परिमिती 4 गुणिले बाजू असते, म्हणजे 4L म्हणूया. म्हणून या घनाची तळाची परिमिती सुद्धा किती असणार आहे 4 गुणिले L. इस्तिकाचितीचं जसं घनाचं उभी पृष्ठ 4 आहेत आणि प्रत्येकाचं क्षेत्रफळ L वर्गच असणार आहे आणि म्हणून उभे पृष्ठफळ काय येणार आहे 4L चा वर्ग. नंतर एकूण पृष्ठफळ. आता एकूण पृष्ठ किती आहेत 6. या घनाला 6 पृष्ठ आहेत आणि प्रत्येक पृष्ठाचं क्षेत्रफळ L वर्ग आहे आणि म्हणून 6 पृष्ठांचं एकूण पृष्ठफळ काय येणार आहे 6L वर्ग. आणि अशा प्रकारे इस्तिकाचिती आणि घन यांच्या सूत्रांचा वापर करून आपण सराव संच. आता जे इस्तिकाचिती आहेत अशी वेगवेगळी तुम्हाला वस्तू तुम्हाला घरात सुद्धा पाहतील, त्यांचं निरीक्षण करा आणि त्यांचं काय क्षेत्रफळ असेल, कसं पृष्ठफळ असेल, घनफळ किती असेल यांचा विचार करूया. बघा अशी काही उदाहरणं आपल्याला घरामध्ये सापडतात. इस्तिकाचिती आकाराची असतात किंवा घन आकाराची. यावर आधारित या सूत्रांवर आधारित सराव संच 47 आपण सोडवणार आहोत. त्यातला प्रश्न पहिला काय म्हटले बघा, घनाच्या बाजू दिलेल्या आहेत त्यांचे एकूण पृष्ठफळ काढायचे. आता त्यातलं पहिलं एक 4 उदाहरणं दिलेले आहेत 5, त्यातले 1-2 उदाहरण आपण घेऊया, त्या पद्धतीने तुम्हाला सोडवता येतील. पहिलं उदाहरण बघा, बाजू दिले 3 सेंटीमीटर. मग आपल्याला माहिती आहे घनाचे एकूण पृष्ठफळ घन 6 पृष्ठ सारखी असतात. प्रत्येक पृष्ठ चौरस आकृती असतं. एका पृष्ठ जे आहे त्याचं क्षेत्रफळ L वर्ग आहे. मग 6चं एकूण किती असणार आहे 6L वर्ग आणि इथे L बरोबर काय दिले आपल्याला 3 सेंटीमीटर. आता बघा एक एकक सांगायचं राहिलं तुम्हाला, जसं क्षेत्रफळामध्ये समजा 3 सेंटीमीटर बाजूचा वर्ग असेल गुणिले 3 सेंटीमीटर म्हणजेच आपण काय म्हणतो 9 सेंटीमीटरचा वर्ग, म्हणजेच 9 चौरस सेंटीमीटर असं म्हणतो, अगदी मराठीत लिहायचं असेल तर. तसं जे पृष्ठफळाचं पण क्षेत्रफळ तसंच असणार आहे. मात्र तुम्ही घनफळ म्हणजे जसं क्षेत्रफळाचं आहे तसंच पृष्ठफळाचं, मात्र घनफळ हा भाग तुम्ही जेव्हा पाहणार आहे पुढच्या इयत्तेमध्ये तेव्हा घनफळ म्हणजेच लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची असतं आणि त्यामुळे तिथं 3 वेळा सेंटीमीटर गुणिले सेंटीमीटर सेंटीमीटर आलं तर त्याला सेंटीमीटरचा घन म्हणजे घन सेंटीमीटर म्हणतो ते घनफळामध्ये. पण इथं पृष्ठफळामध्ये जसं क्षेत्रफळाचं एकक आहे तसंच असणार आहे, त्यालाच म्हणतो आपण चौरस सेंटीमीटर. आता इथं 3 सेंटीमीटर दिले, मग 6 गुणिले 3चा वर्ग आणि अर्थातच 3चा वर्ग 9, 6 गुणिले 9 54 काय येणार आहे चौरस सेंटीमीटर.
असंच आता दुसरं उदाहरण आहे, तुम्ही सोडवावं लागते असंच आहे. 3 ऐवजी 5 दिले आपल्याला. तिसरं बघूया अपूर्णांकामध्ये दिलेलं. घनाची बाजू किती दिलेले? 7.2 मीटर. घनाचे एकूण पृष्ठफळ सूत्र 6L वर्ग. 6 गुणिले L ची किंमत आहे 7.2 कंसाचा वर्ग. आता 7.2चा वर्ग करूया. डायरेक्ट सूत्रानुसार येत असेल तर, नाहीतर प्रत्यक्ष गुणाकार करायचा. अपूर्णांकांचा गुणाकार करताना पण दशांश चिन्हाचा विचार न करता नेहमीप्रमाणे गुणाकार करायचा आणि शेवटी अपूर्णांकाची घरं मोजायची. 2 गुणिले 2 4, 2 7 14, एक घर संपलं 0. 7 दुनी 14, हातचा आला 1, 7 7 49 आणि 1 50. 4 4 4 8, 1 5, 2 घर अपूर्णांकाची 51.84. त्याला गुणिले परत 6. 7.2चा आपण वर्ग केला आहे आणि त्याला गुणिले मग परत 6. 6 चोक 24, हातचा आले 2, 6 8 48 आणि 2 50. हातचा आले 5, 6 1 6 आणि 5 11, हातचा आले 1, 6 पंचे 30 आणि 1 31, 1 2 1 2 आणि म्हणून 311.4 सेंटीमीटरचा चौरस सेंटीमीटर. चौरस सेंटीमीटर. आता अशीच पुढची 2 उदाहरणं आहेत, ती तुम्ही सोडवायची आहेत. अपूर्णांकात असेल तरी गुणाकार करायचा आणि सोडवायचे. प्रश्न दुसरा बघूयात आपण. खाली इष्टिकाचितीची लांबी, रुंदी व उंची अनुक्रमे दिली आहे. त्यावरून त्याचे एकूण पृष्ठफळ काढा. पहिलं उदाहरण बघा. लांबी, रुंदी आणि उंची दिली. L बरोबर, लांबीला L म्हणतोय आपण 12 सेंटीमीटर. रुंदी म्हणजेच B म्हणूया आपण डेप्थवरून 10 सेंटीमीटर आणि उंची H म्हणूया बरोबर 5 सेंटीमीटर. आणि काय सांगितले आपल्याला, तर त्यावरून एकूण पृष्ठफळ काढायचे. इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ सूत्र काय, तर 2 कंसात L गुणिले B अधिक 2 L गुणिले B अधिक B गुणिले H अधिक H गुणिले L. लिहिताना आपण LB BH HL असं सिक्वेन्सनं लक्षात ठेवता येतं, म्हणून या पद्धतीनं सूत्र मांडतोय. मग 2 कंसात 12 गुणिले B 10 आहे अधिक 10 गुणिले 5 अधिक 5 गुणिले 12. किमती घातल्या आपण. आता आपल्याला माहिती आहे एखादी पदावली सोडताना आधी गुणाकार आपण करतो. मग हे गुणाकाराची पद आधी करून घेऊया. 2 कंसात 12 गुणिले 10 म्हणजे 120 अधिक 50 अधिक 60. 2 यांची बेरीज करतोय आपण. 50 आणि 60 110, 120 आणि 110 230 आणि त्याला गुणिले परत हे 2 आहेत. 0 बेत्रिक 6 बेदुनी 4, 460 काय म्हणता येईल चौरस सेंटीमीटर. अजून एखादं बघूया उदाहरण. दुसरं उदाहरण बघूया आता एखादं. काय दिले त्याच्यामध्ये बघा.
एल बरोबर 5 सेंटीमीटर, बी बरोबर 3.5 सेंटीमीटर आणि एच बरोबर 1.4 सेंटीमीटर. इस्तिकाची तेचं एकूण पृष्ठफळ काढायचे सूत्र हेच असणार आहे, फक्त किमती बदलल्या. 2 कंसात 5 गुणिले 3.5 अधिक बी गुणिले एच म्हणजे 3.5 गुणिले 1.4 अधिक 1.4 गुणिले 5. गुणाकार करूया आता. 2 कंसात मग सारखाच हा गुणाकार करूया दोन संख्यांचा. 5 गुणिले 3.5 गुणाकार बघा. 5 5 25 7 2 5 त्रिक 15 15 आणि 2 17 म्हणजे 17.5 अधिक इथं गुणाकार पण बघा डायरेक्ट 14चा पाडा येत असेल तर 14 पंचे 70 7 14 त्रिक 42 आणि 7 49 1 2 2 घर अपूर्णांकाची 4 पॉईंट बघा इथं 2 अपूर्णांकाची घरं आहेत म्हणून 4.90 अधिक इथं एकच घर आहे 14 पंचे 70 आणि 1 अपूर्णांकाचं घर आहे. आता आतल्या संख्यांची बेरीज करूया. बेरीज करताना बघा 17.5 आहे, 4.90 आहे आणि 7 आहे. 7 आहे म्हणजे 7.00 लिहिले तरी चालते. इथं 17.5 बघताना बघा 5 5 25 एकच घर होतं म्हणून आपण कारण एलची किंमत 5 आहे आणि बीची किंमत 3.5 आहे. तर बेरीज करूया. 0 9 5 14 हातचाला 1 परत 7 7 14 आणि बघा 7 14 5 19 हातचाला एकच आहे बघा. 7 1 8 4 12 12 7 19 हातचाला 1 2 आणि बेरीज करताना मात्र इथं काहीच नाही म्हणजे 0 लिहू शकतो आपण आणि मग जे समान जिथं चिन्ह आहे तिथं देतो आपण. 29.40 चौरस हे कशामध्ये दिले सेंटीमीटर. जर एखादं मीटरमध्ये दिलं तर असेल तर चौरस मीटर म्हणायचं. तर अशाच पद्धतीने उरलेली 2 उदाहरणं तुम्ही सोडवायची आहेत. हे सूत्र असंच वापरायचं आहे, फक्त एल बी आणि एचच्या किमती बदललेल्या आहेत. प्रश्न 3 काय म्हटले बघा. एका आगपेटीची लांबी 4 सेंटीमीटर म्हणजेच कशाची किंमत दिली आपल्याला एल बरोबर 4 सेंटीमीटर नंतर रुंदी 2.5 सेंटीमीटर आणि उंची 1.5 सेंटीमीटर. आणि काय म्हटले तर त्या पेटीला बाहेरून रंगीत कागद तंतोतंत चिटकवायचा आहे तर एकूण किती कागद लागेल. आता बघा एखादी वस्तू आहे समजा एक मोठी आगपेटी असं मानूया आणि याला आपल्याला बाहेरून रंगीत कागद चिटकवायचा आहे तंतोतंत. मग हा लागणारा कागद कशा एवढा असणार आहे तर याच्या एकूण पृष्ठफळा एवढा. आणि म्हणून मग हे सूत्र आपल्याला एकूण पृष्ठफळाचं तर माहिती आहे. लिहिताना कसं लिहूया बघा. तर आगपेटीला बाहेरून चिटकवण्यासाठी लागणारा एकूण कागद बरोबर कशा एवढा लागणार आहे एकूण कागद तर आगपेटीच्या एकूण पृष्ठफळा एवढा बरोबर पेटीचे एकूण पृष्ठफळ
सर्व बाजूला लावायचं आहे एकूण पृष्ठफळ. आता एकूण पृष्ठफळ म्हटलं की पेटीचा आकार कसा आहे, अर्थातच इष्टिका चिती, आणि इष्टिका चितीचं एकूण पृष्ठफळ आहे ते सूत्र आपल्याला इथं वापरायचं आहे. 2 कंसात L गुणिले B अधिक B गुणिले H अधिक H गुणिले L. आणि या सूत्रामध्ये आता किमती घालूया. 2 कंसात L ची किंमत आहे 4 गुणिले B ची किंमत 2.5 अधिक B ची किंमत 2.5 गुणिले 1.5 अधिक 1.5 गुणिले 4. तर आपल्याला माहिती आहे नेहमीप्रमाणे हा गुणाकार अधिक आपण करणार आहे. मग 2 कंसात आता बघा डायरेक्ट जरी गुणाकार 25 चौक 100 असा गुणाकार म्हणूया, आणि दशांश घर 1 आहे म्हणून 10 झाला. अगदी तोंडी सुद्धा 2.5च्या 4 पट आहे. नसेल तर 2.5 गुणिले 4 असं म्हणायचं आणि गुणाकार करायचा, तोच येणार आहे. 4 पंचे 20, 2 चालेल. 4 गुणे 8 आणि 2 10 आणि 1 अपूर्णांकाचं घर. आपल्याला कधी कधी अंदाजाने सुद्धा लक्षात आलं पाहिजे काय उत्तर असलं पाहिजे. आता 2.5 गुणिले 1.5. आता अपूर्णांकाचं घर नंतर, अपूर्णांक जे चिन्ह आहेत किंवा घर आहेत त्याचा विचार नंतर करूया. डायरेक्ट 15ने सुद्धा आपल्याला गुणता येईल. 15 पाची 75, हातचाले 7, 15 दुनी 30 आणि हे 7 37. आणि अपूर्णांकाची घरं मोजा 1 आणि 2, 1 आणि 2 म्हणजे 3.75. आणि इथं सुद्धा 15 चौक 60, अपूर्णांकाचं घर 1. आता यांची बेरीज केली तर 10 परत 3.75 आणि 6 म्हणजेच किती झालं 0.75 आहे. तसंच इथं काहीच नाही म्हणजे 0 0 आपण लिहू शकतो. बेरजा केल्या 6 आणि 3 9 म्हणजे 19.75. या कंसाची बेरीज झाली 2 गुणिले 19.75. आता यांचा गुणाकार करूया. 2 पंचे 10, हातचाला 1, 2 7 14 ने 15, हातचाला 1, 2 9 18 ने 19, हातचाला 1, 2 ने 3, 1 2, 29.50 चौरस सेंटीमीटर. आता या सराव संचमधलं एक शेवटचं उदाहरण 4. काय म्हटलंय बघा. बागेतला पालापाचोळा ट्रॉलीमध्ये वाहून नेण्यासाठी झाकण नसलेली पत्र्याची पेटी तयार करायची आहे. तिची लांबी 1.5 सेंटीमीटर. आणि किमती लिहूया. लांबी म्हणजे L ची किंमत दिली 1.5 मीटर. नंतर रुंदी म्हणजे B म्हणूया 1 मीटर. आणि उंची म्हणजे H 1 मीटर. त्यासाठी एकूण किती पत्रा लागेल. आता पत्र्याचा बघा विचार केला आपण तर आता समजा ही ट्रॉली आहे असं आपण समजूया. तर यासाठी लागणारा पत्रा काय म्हटले त्यांनी म्हणतानाच की झाकण नसलेली म्हटल्यानंतर हे पृष्ठ झालं, हे पृष्ठ झालं, हे झालं आणि तळाचं म्हणजे एकूण पृष्ठ किती येणार आहे विचारात आपण 5 पृष्ठ. की तळाचं 1 पृष्ठफळ आणि उभी 4 पृष्ठफळ. मग आता आपल्याला इथं ट्रॉलीसाठी लागणारा पत्रा म्हणजे तळाचे क्षेत्रफळ अधिक उभे पृष्ठफळ. बघा 5 पृष्ठ एकतर 2 प्रकारे तुम्ही करता येईल की 2 कंसात हे सूत्र L गुणिले B गुणिले H अधिक H गुणिले L असं आहे एकूण. म्हणजेच इथं 2 तळाची 2 जर गुणलं तर हे असं असणार आहे 2L गुणिले B अधिक 2B गुणिले H. याच्यावरून हा शॉर्टकट आपण केलेला आहे अधिक 2 गुणिले H गुणिले L. हे एकूण पृष्ठफळ झालं आणि यातनं 2 कॉमन काढून हे सूत्र तयार झाले. पण इथं आपल्याला तळाचं क्षेत्रफळ आहे जसं तसंच वरचं आहे म्हणून 2 वेळा घेतले आपण. मग यातलं आपल्याला हे झाकण नाही म्हणून एकदाच घेतलं पाहिजे म्हणून L गुणिले B अधिक हे सूत्र असणार आहे. किंवा दुसरा भाग की तळाचे क्षेत्रफळ गुणिले अधिक तळाचे क्षेत्रफळ अधिक उभे पृष्ठफळ. मग उभे पृष्ठफळाचं पण सूत्र तुम्ही पाहिलेलं आहे. मग ते सोपं वाटत असेल ते किंवा हे फक्त इथं काय लक्षात घ्या की हे जे सूत्र आहे ते असं आहे
आणि ह्यातलं एकच बाजू आपल्याला घ्यायची, कारण झाकण नसलेलं. आणि म्हणून मग लागणारा पत्रा ट्रॉलीसाठी लागणारा पत्रा असं म्हणूया. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीसाठी लागणारा पत्रा बरोबर तळाचे क्षेत्रफळ. हे जरी न लिहिता तुम्ही डायरेक्ट मगाशी सांगितलेलं सूत्र आपण लिहिलं तरी चालेल. तळाचे क्षेत्रफळ अधिक उभे पृष्ठफळ. मग तळाचं जे आहे 2 म्हणजे एकूण पृष्ठफळामध्ये 2 गुणिले L गुणिले B घेत होतं, त्यातलं एकच घ्यायचं आहे आपल्याला, L गुणिले B. आणि अधिक इथं सुद्धा तुम्ही क्षेत्रफळ काढताना काय केलं होतं, तर उभे पृष्ठफळ म्हणजे तळाची परिमिती गुणिले उंची. पण ते जर लक्षात राहत नसेल तर आपल्याला माहिती आहे की 2L गुणिले B आहे, त्यातलं एकच घेतलं आपण. तसं 2B गुणिले H अधिक 2H गुणिले L. आणि या सूत्रामध्ये किमती घालायच्या आहेत. आता बघा, L गुणिले B म्हणजे 1.5 गुणिले 1 अधिक 2 गुणिले B म्हणजे 1 आहे, H म्हणजे सुद्धा 1 आहे, अधिक मीटरमध्ये आहे हे 2 गुणिले H 1 आहे आणि Lची किंमत 1.5 आहे. गुणाकार करूया नेहमीप्रमाणे. इथं फक्त झाकण नसलेलं म्हटलं, यातलं एक कमी करायचं, एवढं लक्षात आलं पाहिजे. मग 1.5 अधिक 2 गुणिले 1 गुणिले 1 2 अधिक 2 गुणिले 1 म्हणजे 2, 2 गुणिले 1.5, 1.5च्या दुप्पट, 1.5च्या दुप्पट 3 म्हणजे 3.0 किंवा गुणाकार करा. 15 दुणे 30 आणि 1 अपूर्णांकाचं घर. आणि यांची बेरीज केली तर बघा 3, 2 आणि 1.5 आहे, म्हणजेच किती झालं 6.5. आणि म्हणून 6.5 चौरस मीटर एवढा पत्रा लागेल. आता काय म्हटले पुढे त्यांनी, तर खर्च किती दिलेला आहे, तर 150 प्रति चौरस मीटर याप्रमाणे ती पेटी काय करायची, आतून व बाहेरून. बघा आता या समजा ही ट्रॉली आहे, आतून पण रंग लावायचा आहे आणि बाहेरून पण. मग हे जे लागणार जेवढं क्षेत्रफळ आहे त्याच्यात दुप्पट असणार आहे. म्हणजे समजा हे खोका आहे आणि याला समजा आतून आणि बाहेरून रंग लावायचा आहे, किंवा एक पृष्ठ आपण हे विचारात घेऊया. बघा त्यातलं हे पृष्ठ अगदी विचारात घेतलं तर याला आतून बाहेरून रंग लावायचा, म्हणजे हे एक क्षेत्रफळ विचारात घेतलं पाहिजे आणि हे एक क्षेत्रफळ विचारात घेतलं पाहिजे. आणि म्हणून ट्रॉलीसाठी जी ट्रॉली आहे वरून झाकण नसलेली, तिचं क्षेत्रफळ 6.5 आहे, पण दोन्ही बाजूने रंग लावायचा आहे, म्हणून त्याचं क्षेत्रफळ किती झालं याच्या दुप्पट. आणि म्हणून रंगवण्यासाठी आधी तसं म्हणूया आपण, ट्रॉली रंगवण्यासाठी लागणार असणारे क्षेत्रफळ, ट्रॉली रंगविण्यासाठी खर्च नंतर बघूया. एकूण पृष्ठफळ म्हणूया, जे आहे आधीचं त्याच्यात दुप्पट असणार आहे, कारण दोन्ही बाजूने रंग लावायचा आहे. 6.2च्या दुप्पट अर्थातच काय येणार आहे 13. पण बघा 2×5 हातचाला 1, बेसक 12 आणि 13, 1 अपूर्णांकाचं घर म्हणजे 13 चौरस मीटर एवढं क्षेत्रफळ पृष्ठफळ झालं एकूण. आणि म्हणून येणारा ट्रॉली रंगवण्यासाठी येणारा खर्च एका चौरस मीटरला 150, असं किती आहे बघा, एका चौरस मीटरला 150 असं क्षेत्रफळ किती आहे आपलं 13. मग 13ला किती येणार आहे 13 गुणिले 150. आणि म्हणून ट्रॉली रंगविण्यासाठी येणारा एकूण खर्च बरोबर. आता
आता एका चौरस मीटरला आपल्याला माहिती आहे 150 रुपये. मग असे किती आहेत तर आपल्याकडं 13 म्हणजे 150 गुणिले 13 गुणाकार करूया. 13 0 0 तेरी 5 65 हातचा आले 6 13 1 13 आणि 6 19 1950 रुपये. 1950 रुपये. आणि अशा प्रकारे आपण बघा इष्टिका चिती आणि घन यांच्या पृष्ठफळाचा एकूण पृष्ठफळाचा सूत्राचा विचार करून विविध उदाहरणं सोडवलेली आहेत. उरलेली यातली जी तुम्हाला उदाहरणं सोडवायला सांगितली त्यांचा सराव करायचा आहे. धन्यवाद.